आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शनिवार दिनांक 21 रोजी रात्रीमध्ये लागलेल्या आगीत कागवाड तालुक्यातील जुगुळ येथील 12 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळ पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी: जुगुळ येथील बाजारपेठेतील शॉर्ट सर्किटने रात्री 12 ते 1 च्या दरम्यान सिद्धेश्वर निरवरी संघ, गोमटेश्वर निरावरी संघ, सागर निरावरी संघ यांचे कार्यालय आणि आडव्यापा भणाज यांचे हॉटेल, प्रकाश मडिवाळ यांचे लॉन्ड्री दुकान, सिद्धांत शिरगुपे यांचे कृषी औषधे व शेती साहित्य दुकान, अमित शिंदे यांचे सलून दुकान, शोभा घाडगे यांचे पाईप दुकान, भोलेनाथ आईस्क्रीम यांचे थंड पदार्थ व आईस्क्रीम विक्री दुकान, कुंतीनाथ भणाज यांचे दुकान, मारुती मिनसे यांचा फोटो स्टुडिओ आणि कॉम्प्युटर सेंटर अशी दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ग्रामस्थांना व नागरिकांना याची माहिती मिळताच रायबाग, अथनी व उगार साखर कारखान्याच्या अग्निशामकने लगेच दाखल झाल्याने अन्य दुकाने आगीपासून दूर राहिली. सकाळी घटनेची माहिती मिळताच कागवाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत, तहसीलदार रवींद्र हदिमनी, हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी आराडी कट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली. एकाच वेळी 10 ते 12 दुकाने भक्ष्यस्थानी पडल्याने येथील व्यावसायिकांसह ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.